चला पहिला बॉल डॉट बॉल आला होता, परंतु यावेळच्या बॉलवरती क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते, एक धावसंख्या ही धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे. चला कोटनाका टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. 12th मॅन या आणि या स्पर्धेचा खास अगदी नियम राहिला, कारण की जर का 12th मॅन नसेल तर मात्र फायनलाइज केलं जाईल, याच्याकडे देखील आम्ही लक्ष वेधतोय. कारण की कोटनाका टीम आपला 12th मॅन या एक धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे. तर करंजा टीमचे अगदी 12th मॅन उपस्थित झालेत आणि अगदी आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये देखील परेश दादा जोडले गेलेत. त्यांचे देखील स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. यावरचा बॉल केदार भोईर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत असताना जिथे आपण पाहताय त्या झबाट मधून आलाय. वेलकम बाउंड्री चौकार. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उत्साह का लोकप्रिय गीत ये देखे है पूरा कोलीवाड़ा आता थोड़ा तो भाव वाला खाओगे. थँक्यू. केदार भोईरच्या बाटमधून रन्स मिळाल्यात त्या म्हणजे 4 धावसंख्या धावफलकावरती टोटल 5 धावा बनल्यात. केदारच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. केदार भोईर ज्या नावाची चर्चा करतोय, अगदी UPL मध्ये देखील काय धडानला होता, अगदी रनरअप संघ झाला होता, त्या टीमला लीड करत होता केदार भोईर. यावरचा बॉल पुन्हा एकदा अगदी गुडघा वाकवला आणि तदनंतर बॉलला पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चाललाय 6 धावांसाठी, बेधडक अगदी कडक सिक्सर. षटकार आणि एक चौकार ठोक खर तर अशा अपेक्षा होती की तो शेवटच्या षटकापर्यंत तिकडे राहील आणि जवळजवळ आपल्या टीम मध्ये 60 ते 65 हा आकडा आपल्या टीमसाठी मात्र नक्कीच जमा करून देईल. परंतु तो झाल्या बाद इन ॲट नंबर 3 नवीन फलंदाजाला मिळालेली ही संधी आता त्यांना थोडी पार्टनरशिप ही बिल्ड करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज भगत आपल्याला पाहायला मिळतो, कारण की केदारचा मी तर म्हणेन केदारची विकेट या मॅचमध्ये सर्वाधिक मोठी विकेट राहिली आहे. जर का केदार शेवटच्या ओव्हरपर्यंत जर का मैदानामध्ये राहिला असा उल्लेख केला होता त्या गोष्टीचा, कमीत कमी 60-65 धावा सहजरीतीने त्यांनी बनवल्या असत्या. कारण की घरच्या क्रीडांगणावरती घरचा संघ खेळतोय आणि या मैदानाचा त्यांना अभ्यास आहे. कारण की दररोज घरच्या क्रीडांगणावरती प्रॅक्टिस सेशनमध्ये देखील खेळ करताना पाहायला मिळतो, परंतु तो आज मात्र निराश झालाय. यावरचा बॉल ऑन साईडला, हाफ ट्रॅकर, फटक्यामध्ये भरपूर सारा वजन, रन्स मिळतील अर्धा डझन, ठोकला षटकार.
एक ओव्हरचा खेळ संपला आणि धाव फलकावरती धावा लागल्या त्या 17 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा लागल्या धाव फलकावरती. तर तत्पूर्वी नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आम्ही लक्ष वेधतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो, याकडे आम्ही लक्ष वेधतोय. एका बाजूला टीम आत्ताच्या घडीला सर्वाधिक चर्चेत विषय राहिला त्या टीमचा. अर्थातच जवळजवळ 7 ते 8 ट्रॉफ्या त्या टीमनं जिंकल्या जातात. अक्कादेवी पांजे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भवानी करंजा या टीमला आपण पाहणार आहोत. तर दोन्ही टीमचे टीम कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. यावेळचा बॉल रिव्हर्स टोकडन करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतोय. बॉलला उचल फेकेल, डॉट बॉलचा इशारा आलाय. जो आघाडीला आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय साहिल जो आघाडीला आलाय त्याच्या बॅटमधून एक धावसंख्या जरूर पाहायला मिळाली. 17 धावा लागल्यात त्या धावफलकावरती. ओव्हर नंबर पाहायला मिळतो तो म्हणजे आपल्याला दुसरी ओव्हर अर्थात दुसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामधील आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालाय आणि पुढचा चेंडू कशा रीतीने टाकला जाईल देखील पाहणं भरपूर महत्वाचं राहील. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, फुल टोल वसूल आणि बॉल चालला एका टप्प्यानं. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ बॉल न घेतली, बाउंड्री लाईनची भेट, रन्स मिळतील 4 चौकार. चला चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल, यावेळचा बॉल देखील आपण पाहताय अगदी पायामध्ये चेंडूला जरूर टाकलं होतं, परंतु गॅप तिकडे भरपूर मोठा. तिकडे यज्ञेशला आपण पाहताय क्षेत्ररक्षण करत असताना त्याने बॉलला उचललाय, फेकलाय. तत्पूर्वी अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन च्या एरियामध्ये क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं, त्याने बॉलला उचललं, फेकलंय. तत्पूर्वी या बॉलवरती आलेल्या 2 धावा. टोटल धावसंख्या धावफलकावर 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे बॉलिंग ट्रॅकवरती गणू थली आलाय. पुढचा बॉल गणूचा. यावेळचा बॉल अगदी आपण पाहताय ऑन साइड रिजन मध्ये खेळण्याचा जरूर मनसुबे केले होते, परंतु या बॉलवरती आणखीन एक सिंगल धाव. 24 धावा लागल्या धावफलकावरती. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. सिद्धार्थ नगर 11 आयोजित डीके ग्रुप चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात डीके ग्रुप, सिद्धार्थ नगर. आणि त्यानंतर या स्पर्धेचे सर्वा दिनेशजी गायकवाड असतील, त्यानंतर कुणालजी म्हात्रे असतील, हे 2 अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर यावेळचा बॉल बॅटची जरूर लिडिंग एज पाहायला मिळाला. त्यानंतर आउट स्विंगिंग बॉल आणि त्याच्यावरती बॅटन बॉलचा येत नाही नीट काहीसा संपर्क, त्या कारणाने हा आलेला डॉट बॉल. आणि या स्पर्धेमध्ये पाण्याची आणि त्यानंतर कोल्ड्रिंक्सची ज्यांनी अगदी सुविधा उपलब्ध केली, अर्थात आमचे कैलासजी थली साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेत कोल्ड्रिंक्स आणि पाण्याची सुविधा ज्यांनी उपलब्ध केली होती त्यांचं देखील स्पर्धेच्या आम्ही वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. परंतु यावेळचा बॉल देखील आला डॉट. अशा रीतीनं मैदानाच्या आतमधून 12 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात 1 गडी बाद 24. चला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अगदी विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते, अर्थात आता बॉलिंग ट्रॅकवर त्याला यज्ञेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती त्याच्या अगेन्स्ट स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल साहिल पाहायला मिळतोय. पहिला बॉल यज्ञेशचा, पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच सांगतात की इट्स अ वाईट बॉल. अवंतर चेंडू जरूर पाहायला मिळतो. एका धावेनं धावफलक पुढे चालले 25 या धावसंख्येपर्यंत. 25 रन ऑन स्कोर कार्ड. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहताय ना तर यष्टीरक्षकाने चेंडूला घेरलं आणि त्यानंतर सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की इट्स अ वाईट बॉल.
25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला जातो. अगदी स्टेट डायव्हचा हा फटका पाहायला मिळतो आणि तिकडे क्षेत्ररक्षक प्रथमेश उपस्थित होता, त्याने बॉलला उचलला, फेकले. तत्पूर्वी या बॉलवरती आलेली ही एक धावसंख्या. 26 धावा लागल्या धावफलकावरती. ही देखील 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील संपूर्ण मॅचेस आपल्याला या स्पर्धेच्या वतीने 5 ओव्हरच्या, परंतु तदनंतरच्या सेकंड मॅचेस या 3 ओव्हरच्या खेळवल्या जातात. यावेळचा बॉल फटका बराच कालावधीमध्ये. बॉल चाललाय थेट लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 4. गॅप होता भरपूर मोठा, तिकडे नाही धावांचा तोटा, येथील धावा 4. थँक्यू. अगदी व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये सुनील वाल्मिकी या स्पर्धेचे ते देखील आधारस्तंभ आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेचे व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी रखरखत्या उन्हामध्ये त्यांची देखील अगदी पाठबळ राहिले या स्पर्धेसाठी, कारण की व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील तितकंच कौतुक करूयात. आणि जेवण झालं असेल तर तिकडे समाज, जर का जेवण झालं नसेल तर आमच्या मुख्य मंचावरती आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा आपण, कारण की या रखरखत्या उन्हामध्ये ते देखील अगदी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील कौतुक करूयात. जगात मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहताय मॅच नंबर 3 RS कोटनाकान त्यांच्या अगेन्स्ट साईनाथ करंजा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच जय भवानी करंजा त्यांच्या अगेन्स्ट अक्कादेवी पांजे अशी लढत पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल देखील ऑन साईड रिझर्व्हमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. बॉल उचलेल, फेकेल. तत्पूर्वी आणखीन एक सिंगल धावेल. टोटल धावा लागल्या त्या धावफलकावरती 30 रन. 30 धावा लागल्यात. 32 धावा लागल्यात त्या धावफलकावरती. 32 रन ऑन अ स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळचा बॉल देखील स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, आणि या सिटी डायरेक्ट हिट केलाय आणि तो सक्सेसफुल देखील झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर नंबर 2 धीरज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. चला जाऊया. 3 षटकांचा खेळ झाला आणि टोटल धावा लागले ते धावफलकावरती 32 धावा. 2 गडी बाद 32 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, परंतु 2 बाद 32 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा कॅप्टन विश्वास दाखवला तो गणू थलिया गोलंदाजावरती. गणू थली पाहूयात कशा रीतीने गोलंदाजी करेल, कारण की त्याच्याकडे यावेळचा बॉल स्ट्रायकर एंडला बॅटर आपण मिलिंद यांना पाहताय. पहिल्याच बॉलवरती अगदी यावेळचा बॉल डायरेक्ट हिट झालाय आणि या बॉलवरती जिथे एकच धाव होती तिथे मात्र दुसरी धाव देखील सहज रीतीने कंप्लीट केली, कारण की डायरेक्ट थ्रो झाला. ते कौतुक करावं लागेल यज्ञेशाचं, कारण की काय जो थ्रो केला होता ना, परफेक्ट अगदी थ्रो पाहायला मिळाला होता. आणि या बॉलवरती 2 धावसंख्या मिळतील. 2 धावसंख्या 34 धावा लागल्या त्या धावफलकावरती. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय. यावेळचा बॉल कमी गतीने टाकला होता. स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता मिलिंद याचा, परंतु आणि कालच्या दिवसामध्ये देखील कौतुक करावं तेवढं कमी राहिले टीम आपण पाहताना तर साईनाथ करंजा या टीमचे, कारण की साईनाथ करंजा या टीमचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलंय. कालच्या दिवसामध्ये मुलेखंडच्या क्रीडांगणावरती देखील टॉप 3 मध्ये दाखल झालेत आणि त्यामध्ये गणू थलिया गोलंदाजांना 2 मेडन षटकं टाकण्याची कारनामे केले होते.
अगदी एका स्पर्धेमध्ये 2 मॅच मध्ये 2 मेडल षटक टाकण्याचा पराक्रम, वीर पराक्रम ज्यानं केला होता तो आपण पाहताय ना. तर गणू थली याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहताय. आतापर्यंत धावा लागले धावफलकावरती 35 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतो. गणू थले याचा कौतुकास पात्र कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, कारण की त्यानं कालच्या दिवसामध्ये देखील कालचा दिवस त्याच्या नावावरती राहिला होता. 2 मेडल षटक टाकण्याचा कारनामा. यावेळचा बॉल फटका फसल्या, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे प्रथमेश, परंतु यावेळचा बॉल स्वतः अगदी क्षेत्ररक्षकाने सांगितलंय की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे अडवण्याचा प्रयत्न होता आणि मिळतील 6 धावा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तोच होता, परंतु आता मात्र बॅलन्स जरूर ढासळलं होतं, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. जरूर आपल्या टीमसाठी 2 धावा त्यांनी बचावल्यात. 2 धावा आल्यात, 2 धावसंख्येने टोटल धावा लागतील त्या धावफलकावरती 43 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती, त्यामध्ये आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय, जिथे धावफलकावरती टोटल 43 धावा बनल्यात. पुढचा बॉल, यावेळचा बॉल देखील मागील दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल आता आलाय डॉट. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात 43. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही लक्ष भेटतोय. अक्कादेवी पांजे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भवानी करंजा या दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची देखील आपण दखल घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो, आपण टॉस साठी रेडी राहायचंय. शेवटचे 6 बॉल आहेत. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्हाला 43 धावा तर बनल्यात. कमीत कमी 10 ते 15 जरी आल्या ना तरी फायटिंग टोटल 55 ते 60 धावा बनू शकतात. केदार बाद झाल्यानंतर अगदी साहिलनं या डावाला सावरलं आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील मिलिंद. तर टीमची जबाबदारी राहिली आहे मिलिंद याच्यावरती. 6 बॉल आहेत. 6 बॉलवरती 2-3 मोठे फटके खेचावे लागतील. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिसरी देखील धाव सहज रीतीने कंप्लीट केली जाईल. 3 धावा टोटल धावा लागल्या धावफलकावरती 46 धावा. अक्षय आपल्याला पाहायला मिळतो अगदी दुखापतग्रस्त आहे. जर आपल्याला 2 ते 3 खेळाडू दुखापतग्रस्त या करंजा टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 2-3 खेळाडूंची उपस्थिती देखील आज मात्र टीम मध्ये नाहीये. तरी देखील कालच्या दिवसामध्ये मुलेखंडच्या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये त्यांनी प्रवेश जरूर नोंदवलाय आणि आज देखील स्वप्न जरूर असेल की या क्रीडांगणावरती मागच्या स्पर्धेमध्ये रनरअप जरूर ठरले होते. मागच्या स्पर्धेमध्ये देखील याच क्रीडांगणावरती ते रनरअप ठरले होते. यावेळचा बॉल फटका फसलाय. चेंडू बराच कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हार्दिक म्हात्रे तिकडे आलाय, परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर राहिला हा चेंडू आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर नंबर 3 रनआउटच्या स्वरूपात बाद.
थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल मोहितचा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिकडे प्रथमेश येतोय, बॉलला उचलेल, फेकेल, तत्पूर्वी सिंगल धाव. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण की कमालीची गोलंदाजी. चला ओव्हर नंबर शेवटचा पाहायला मिळतो. 49 धावा लागल्या धावफलकावरती. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. टीम अक्कादेवी पांजा आणि जय भवानी करंजा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. यावेळचा बॉल देखील कमालीचा बॉल पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की एकाच ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 ते 3 यॉर्कर चेंडू. आणि आज मात्र जरूर त्यांच्या टीमच्या थोडंसं वाट्याला जरूर आपण पाहताना तर अपयश आलं होतं काही दिवसांमध्ये, परंतु पुन्हा एकदा त्या टीमनं संघर्ष केला आणि पुन्हा एकदा खेळ करण्यासाठी ते सज्ज झाले आणि आज पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतात. 50 धावा कंप्लीट झाल्या. अभिनंदन टीम. RS कोट नाका अर्धशतक धावफलकावरती लागले. यावेळचा बॉल अगदी स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवून देखील दिलाय पार्किंग लॉट मध्ये. बॉल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू. धावफलकावरती टोटल धावा झाल्या त्या 56. आता शेवटचा बॉल या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल देखील यॉर्कर. प्रचंड वेगाची गोलंदाजी आज करत असताना मोहित आपल्याला पाहायला मिळतो. मोहितनं मात्र सर्वांना मंत्रमुक्त केलंय. मोहितनं जरूर समोरच्या टीमला मोहित करून टाकलंय. या बॉलवरती 3 धावा आल्या. 34चा प्रयत्न आणि 3 धावसंख्या कंप्लीट झाल्या. 56 आणि 3 59 आणि विजयासाठी धावसंख्या करायच्या टोटल 60. येणारे बॉल असतील 30 आणि धावसंख्या करायच्या 60. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लक्ष वेधतो. टीम अक्कादेवी पांजेचे कॅप्टन उपस्थित झालेत, तर मी विनंती करतो की जय भवानी करंजा टीमचे कॅप्टन या टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. अक्कादेवी पाणजे आणि टीम कॅप्टन ऑफ जय भवानी करंजा. हा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही सन्माननीय अतिथी या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुणालजी म्हात्रे साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण प्राचारण करायचं आहे. तिथे आपल्याला करायचं आहे या दोन्ही कॅप्टन दरम्यान नाणेफेकीचा कौल. या स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळालं आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून आपण त्यांची एक वेगळी ओळख करतोय. कुणालजी म्हात्रे साहेब दोस्तीच्या दुनियेमधील एक राजा माणूस. आज अनेक युवकांना सोबतीने घेऊन क्रिकेटला प्रमोट करणारे व्यक्तिमत्व. आम्ही त्यांच्या शुभ हस्ते टॉस करू. हॅलो. चला टॉस झाला आणि टॉस जिंकला अगदी पांजा या टीम ना. आणि टॉस जिंकल्यानंतर डिसिजन पेंडिंग ठेवायचं नाही. डिसिजन इथे सांगावं लागेल. या स्पर्धेचा एक खास करून नियम राहिला की डिसिजन पेंडिंग ठेवायचं नाहीये. चला डिसिजन जो का असेल तो त्वरित आपण सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अगदी या मॅच असणार आहे 5 षटकांची. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार टीम करंजा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील टीम पांजा.
थँक्यू थँक्यू सो मच डीजे मास्टर. शेवटच्या रनसाठी राजेंद्र सर तुम्ही रिव्ह्यू घेतला होता. कोट नाका टीम शेवटच्या बॉलवर 1 शॉट रन आहे, त्यामुळे एक धाव कपात होईल. टोटल स्कोर आपण पाहतोय 58, म्हणजेच 59 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 59 टू विन. आमच्या समवेत गुणलेखक परेश म्हात्रे सर जॉईन झालेत, जे खरं तर करंजा या गावाला बिलोंग करतात आणि अतिशय गुणवान गुणलेखक म्हणून नुकतीच आपण स्पर्धा कव्हर केली. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खेळाडू नेहमीच सांगत असतात की आम्ही आमच्या गावासाठी खेळतोय, आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी खेळतोय, आम्ही आमच्या गावच्या क्रीडा अस्मितेसाठी खेळतोय, आम्ही खेळतोय आमच्या गावाच्या क्रिकेटच्या एकात्मतेसाठी, आम्ही खेळतोय आमच्यातली गुणवत्ता सादर करण्यासाठी, जेणेकरून आमच्या गावाचं नाव होईल या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावर. आज आम्ही खेळतोय त्या मातीसाठी, त्या गावासाठी, ज्या मातीने ज्या गावानं आम्हाला ओळख दिली. अँड 1 विलेज 1 टीम 1 ड्रीम, एक फार छान मेसेज ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सर्व संघ देत असतात. आणि आज ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार आपण एन्जॉय करतोय DK ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं. आमच्या समेत शंतनू चव्हाण मराठीचे गोड समालोचक आज पुन्हा एकदा ते जुळले गेलेत. आज उद्या आणि परवा असा 3 दिवसांचा रंगारंग सोहळा. आज 8, उद्या 10 आणि परवा 8 अशा जवळजवळ 26 संघांचा समावेश स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये मानाचा करंडक DK ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये आणि मानाचा करंडक DK ट्रॉफी, तृतीय क्रमांक 12,500 आणि मानाचा करंडक DK ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आणि ट्रॉफी, बेस्ट बॅट्समन त्यासाठी एक ट्रॉफी, बेस्ट बॉलर त्याच्यासाठी ट्रॉफी, बेस्ट फिल्डर त्यांच्यासाठी ट्रॉफी आणि प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन असं बक्षिसांचा आरास मांडणी आपण पाहताय. सिद्धार्थ नगर 11 आयोजित DK ग्रुप चषक 2026 चा दैदिप्यमान सोहळा डे 1 आणि दुसऱ्या पोलमधनं पहिल्या फ्रेश लढतीला आपण सुरुवात करतोय. RS कोटनाका आणि साईनाथ करंजा. चला कोटनाका टीम, कॅप्टन तुमचा 12th मॅन आमच्याकडे अजूनही आलेला नाहीये. जर का ऑपोजिट टीमच्या कॅप्टनने ऑब्जेक्शन घेतला तर 2 धावांची पेनल्टी लागेल. प्लीज. अक्षय पाटील समोर आहे हर्ष. हर्षने विचारलेला हा पहिला प्रश्न. यॉर्क लेंथ बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू. सुरुवात फार छान करतोय आपल्या टीमसाठी. हर्षचा सराव याच क्रीडांगणावर असतो. हर्ष याच क्रीडांगणावर घडलाय आणि हर्षनं याच क्रीडांगणावर आपल्या टीमसाठी त्याने नेहमीच कॉन्ट्रीब्युशन दिलंय. एक युवा खेळाडू आहे. युवा खेळाडू असताना त्यानं केलंय हे पहिलं धाडस. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी टिचून झाली, फलंदाजांना थांबवून ठेवलं तर या धावा डिफेंड होतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का फलंदाजी चांगली झाली, चौकार षटकार जर का आले, गॅप शॉट सिलेक्शन जर का झालं आणि धावांचा ओघ जर का 20-25 पर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये राहिला तर सामना खरं तर मी म्हणेन धावा चेस सुद्धा तुम्हाला करता येतील. म्हणजे अजूनही समसमान संधी असणारे इक्वेशन या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ. करंजा जो फॉर्म मध्ये, हा बॉल अंगाचा वेध घेईल, बॉल हातातनं निसटून जाईल, तो शॉट मिड ऑन मध्ये येईल. धाव 1 न टोटल स्कोर पुढे जाईल. पहिला बॉल जर का आपण पाहिला 1, दुसरा चेंडू धाव मिळाली 1. अक्षय पाटील आणि यज्ञेश ठाकूर दोन्ही फलंदाजांना आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. आज आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळ एन्जॉय करतोय. ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी. हे खेळ, हा जो खेळ आहे, जो खेळला जातो फक्त गावाच्या नावासाठी.
हा बॉल स्लॉग हिट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं या बॉलला. ना अतिरिक्त ताकद ना अतिरिक्त बल या चेंडूवर दाखवले त्यानं टायमिंग आणि ठोकलाय. हा पहिला पॉवरफुल चौकार आणि चौकारणीशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 6 या आकड्यावर. मुलेखंडची ती स्पर्धा आणि मुलेखंडच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा एक विक्रम ज्या खेळाडूचे नाव आहे असा एक आक्रमक खेळाडू AP अक्षय पाटील फ्रॉम करंजा. वेट वॉच स्क्वेअर ऑफ द विकेट आणि या फटक्याला तुमच्या फिल्डिंग सजावटची कोणतीही संधी नव्हती. जिथे आपण पाहताय की आलाय हा किट कॅट चौकार बॅट्समन अक्षय पाटील. एक थँक्यू. आज DJ मास्टरनं या संपूर्ण कार्यक्रमाला चांगला साथ दिलाय. त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. राम DJ अँड साऊंड सिस्टीम्स कोट नाका इथे सुद्धा अक्रॉस द लाईन आले होते. क्रीजमध्ये शफल होऊन फटका सजवायचा होता. 2 मुवमेंट्स असतात परेश सर. एक म्हणजे फलंदाज जेव्हा मैदानामध्ये जातो, बॅटर जेव्हा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये गेल्यानंतर पंचांना तो विचारतो की मी मधल्या एष्टीवर उभा राहतोय, माझी बॅट मधल्या एष्टीवर आहे, आणि ती मुवमेंट असते ती ट्रिगर मुवमेंट. आणि जसा गोलंदाज रनवेवर येतो फलंदाज थोडा आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो, मग ऑफस्टिकला येणार, मग थोडा ऑफस्टिकच्या बाहेर येणार, मग 5व्या 6व्या स्टंपला येणार, ज्याला आपण म्हणतो अक्रॉस द लाईन, आणि त्यालाच आपण म्हणतो शफल मुवमेंट. आणि शफल मुवमेंटमध्ये खेळ करण्याची एक वेगळीच अदा आपल्याला पाहायला मिळते. हा फटका कडक आहे, हा फटका बेधडक आहे. मिळतील धावा किती तर तब्बल 6 षटकार. थँक्यू. बलिदादा DJ मास्टर आता हल्दीच्या मोडमध्ये आलाय. जबरदस्त गाण्यांचं प्रदर्शन आणि आज म्युझिक आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी आपण सोबतीने एन्जॉय करतोय. अकॉस्टिक साऊंड सिस्टम आहे बघा. आमचा आवाज जो खरं तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साऊंडच्या थ्रू जो प्रदर्शित होतोय तो आवाज थोडा इको होतोय आणि तो आवाज ऐकण्याची एक वेगळी मजा असते. आज या स्पर्धेचं खरं तर एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. DK ग्रुप चषक 2026. D फॉर दिनेश गायकवाड आणि K फॉर कुणाल म्हात्रे त्यांच्या समेत आमचे बळीजी मसन, ऋषिकेश कासारे यांचं मॅनेजमेंट, संकेत पाटील, सन्नी भुईर, जयेश गायकवाड, संतोष मोघे, नयन कोली, निकालजी, तेजस, लकी, नागेश गायकवाड असे अनेक युवक जोडले गेलेत DK ग्रुपमध्ये. आणि आज एखादी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं आयोजन कसं असायला हवं याचं एक जबरदस्त ज्वलंत जिवंत मूर्तिमंत उदाहरण सेट करत असताना आपल्या उरणला तसं पाहिलं गेलं तर क्रिकेटचा मोठा वारसा आहे आणि तो वारसा पुढे नेत असताना संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली आपण जर का पाहिलं गेलं तर निळे ध्वज फडकताना आपल्याला पाहायला मिळतील. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संघर्षाचे दिशादर्शक, विश्वरत्न म्हणून आपण त्यांचा उल्लेख करत असतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार वारसा पुढे नेण्यासाठी आज मात्र हे सर्व युवक एकवटलेत. त्यांच्याच माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. यावेळेला हा खोलवर टप्प्याचा बॉल आउटसाइड द ऑफस्टिक. एक्झॅक्टली केदारनं काय केलंय, जेव्हा फलंदाज थोडे शफल झाले त्याला घेरण्याचा प्रयत्न केला, याला म्हणतात अटॅकिंग अप्रोच. जिथे आपण पाहतो की गोलंदाजानं गतिमान चेंडू नाही तर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, जिथे फलंदाजाला ताकद वापरता आली नाही, म्हणजे फटका हा सजवता आला नाही.
जिथे आपण पाहतोय की धाव मिळाली एक. केदार भोईरनं सुरुवात चांगली करून दिली. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे फलंदाजांना थोडंसं पोषक पूरक वातावरण आहे, जिथे आपण पाहतो की फक्त 3 सीमारक्षक असतील. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी टिचून मारा करावा लागेल. ओ, इथे सुद्धा हाच प्रयत्न झालाय, परंतु आता लाईन मिस करतील. पंच आम्हाला अपडेट करताय की तुम्ही करताय 22व्या नियमाचं उल्लंघन, आणि प्रशांत माली सर आम्हाला अपडेट करतात की हा बॉल आहे व्हाईट बॉल. वन मोर ऍडेड इनटू द एक्स्ट्राज, अनदर ऍडेड इनटू द टोटल. इथे उचललाय, मारलाय, थेट बाहेर आलाय षटकार. ज्याच्या परका मापा तोला तोलून मापून मारलेला ठोकलेला षटकार. बॅट्समन एपी अक्षय यज्ञेश ठाकूर. यज्ञेश ठाकूर 2 षटकार 1 सिंगल खेळतोय 13 वर. ओ, व्हेरिएशन इज द की फॅक्टर आहे. याच क्रीडांगणावर खेळ करतो केदार. या क्रीडांगणाचे आखीव रेखी रेषाने लांबींचं अचूक त्याला नियंत्रण आहे. त्याला ठाऊक आहे किती कुठे बॉल रिलीज झाल्यानंतर बॉल थोडा बिबिंग इन होईल, कुठे बॉल रिलीज केल्यानंतर फ्लाइट मिळेल. गोलंदाजी कमबॅक करून दिले. इथे चांगला स्ट्रोक, तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. त्यांच्या अवाक्याच्या बाहेर बॉल जाईल, डीप कव्हर्स क्लिअर करेल आणि येईल यज्ञेशच्या बॅटमधनं अजून एक चौकार. टोटल स्कोर पोहोचलाय 29 वर. डीजे आता इक्वेशन थोडं सोपं झालंय. आमचे गुणलेखक परेश म्हात्रे सर जे करंजेला बिलोंग करतात, त्यांचा संघ खेळ करतोय, आम्हाला ते अपडेट करतात की आता 20 ला 30 काढायचे. एज आहे का संधी? बॉल पाठमोरा धावलाय. फिरलेला हा बॉल, जजमेंट थोडंसं क्षेत्ररक्षकाचं चुकलं आणि मिळाल्या 2 धावा. टोटल स्कोर 2 पुढे पोहोचेल आपल्याला पाहायला मिळेल 31 या आकड्यावर. 31. 31वा. 20-30 असं इक्वेशन होतं, आता 19-28 असं इक्वेशन आलंय. या खेळाची व्याप्ती आता भरपूर पुढे गेली आहे. खेळातून उठलेला खेळाडू शहरात झलकतोय, शहरात चमकलेला खेळाडू राज्यभर प्रसिद्ध होतोय. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर स्टेज मम ॲट इज प्लेस. काय एक्झॅक्टली घडले बघूया. आणि येस, अंपायर रेज द फिंगर अँड बॅट्समन इज OUT आउट. यज्ञेश ठाकूरनं क्रीज सोडल्याने यानंतर बॉल डिलिव्हर होत असताना मायक्रोफोन कसा बंद राहील किंबहुना संवाद कसे बंद राहतील याचा आपण प्रयत्न करूया. सिद्धार्थनगर 11 आयोजित DK ग्रुप चषक 2026 मॅच नंबर 4 RS कोटनाका विरुद्ध साईनाथ करंजा. आणि साईनाथ करंजा या टीमला अजून एक पहिला धक्का. बॅटॉ यज्ञेश ठाकूर बाद. डीजे हम आपके हे कोण या हिंदी सिनेसृष्टीमधील सुपरहिट चित्रपटामधील हे एक गीत आपण ऐकताय. लता मंगेशकर गान सम्राज्ञी ताईंचा आवाज या गीतासोबत अजरामर राहिलाय. या गाण्याला आपण एन्जॉय करतोय. डीजे मास्टरने हे गाणं सादर केलं. ते सांगतायत की जरी बँड बाजा नसेल ना तरी आम्ही ती वरात नेऊ, पण आपल्यात तसं होईल का? तर त्याचं उत्तर नाही. आपले लग्नच तशी मुळात होत नाहीत. थोडंसं आपण मॅचवर फोकस करतोय. जिंकण्यासाठी इक्वेशन आहे 18 गेंदे 28 रनों की जरूरत. 18 चेंडू आणि 28 धावा. 18 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 28 टू विन. मॅच मध्ये
रंग भरलाय एका विकेटनं. आता थोडंसं कमबॅक केलंय. घरचं क्रीडांगण, घरची खेळपट्टी आणि घरचा सपोर्ट सिस्टम असताना मैदानामध्ये तुम्हाला एक चांगला खेळ स्टँडर्ड मेंटेन करावा लागेल. RS कोटनाका त्यांच्या विरोधात साईनाथ करंजा हा संघ खेळ करतोय. आम्ही हार मानणार नाहीये हे दोन्ही संघ सांगतायत. 18-28 पहिला बॉल, पुलचा फटका, पॉवरफुल हा स्ट्रोक, दिल धावा तब्बल 6. दॅट्स अप इन द एअर अँड क्लिअर द डिस्टन्स. मिड विकेट क्लिअर करणारा आलेला हा षटकार. डीजे सोपं झालं इक्वेशन. 17-22. त्याच्यामध्ये अजून काही धावा ऍड करूया. बेधडक तो आलाय, बेधडक तो ठोकतोय. षटकारावर षटकार, एक्सटेन्शन ऑफ आर्म, स्वीट कनेक्शन ऑन द मिडल अँड देर इट गोज ऑल द वे फॉर अ बिग 6 मॅक्सिमम. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. नाव द इक्वेशन इज 6. थँक्यू. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण केलाय, त्यामुळे दोन्ही टीम्स लगेचच मैदानाचा ताबा घेतील. अक्कादेवी पानजे जो संघ जबरदस्त फॉर्मात आहे आणि जय भवानी करंजा. हा ही बॉल हवेमध्ये, फिल्डर अंडरनीथ अँड द कॅच इज टेकन. फलंदाज बाद. 13 चेंडू आणि 8 धावा. डीजे थँक्यू. किती छान संगीत आहे बघा. खर तर दिनेशजी गायकवाड या स्पर्धेचे आधारस्तंभ, त्यांची व्यक्तिरेखा या गाण्याच्या माध्यमातून रेखाटली गेली आहे. आपण थोडी चर्चा करू. हा बॉल खोलवर टप्प्याचा ड्रिल केला, बॉल गेला डीप कव्हर्स मध्ये. फिल्डर येथील बॉलला उचलतील. बिटवीन वी कॅन सी क्विक डबल्स. आपण म्हणतो ना शंतनू की सुखाचे सोयरी हे सगळेच असतात, पण दुःखात साथ देणारे हवेत. आणि दुःखात साथ देणाऱ्या किंबहुना सुखदुःखात साथ देणाऱ्या त्या एकाला आपण मात्र सांभाळून ठेवलं पाहिजे. इंग्रजीमध्ये सुद्धा एक फार छान म्हण आहे, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. गरजेवेळी जो मित्र आपल्या समोर येतो, पुढे येतो, आपल्या मदत करतो, तो आपला खरा मित्र. कधी कॉल करायचं, टेस्ट करायचं आपल्या मित्राला. आपल्या खिशात 10,000 आहेत ना, त्याला फोन करून एकदा विचारायचं, भाई थोडी एमर्जन्सी होती, 5,000 ट्रान्सफर करशील का. जो नाही बोलला ना लगेच समजायचं त्याची तयारी होतीच नाही बोलायची.
बरोबर ना? पण ते पैसे देणारे परत देत नाहीत, ते पण एक त्रास आहे. त्याने किती फोन करायला लागतात. थोडी चर्चा करू आपण. असा अनुभव कोणाकोणाला आलाय या व्यासपीठावर हात वर करा. अरे मोबाईलवर लिहून ठेवावं लागतं. XYZ माणसांना एवढे एवढे पैसे घेतले होते ते यायचेत. वी आर मुव्हिंग आउट ऑफ क्रिकेट, कारण मॅच वन साइड झुकताना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. आता जिंकण्यासाठी थोडंसं सोपं झालंय समीकरण. 12 गेंदे अभी भी जीतने के लिए 4 रनों की जरूरत. केदार भोईर क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. 12-5 असं इक्वेशन आहे. 12-5. केदारनं मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यांच्या सहाय्यक गोलंदाजांकडनं तितकं सपोर्ट त्याला मिळाला नाही. घरच्या क्रीडांगणावर मात्र ऑलमोस्ट पराभवाची सर्पमाल गल्याभोवती रोळत असताना अजून एक धावा ॲड होतील 2. आता त्याच्यामध्ये इक्वेशनचं जर का कॅल्क्युलेशन सांगायचं झालं तर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 2 काढल्या गेल्या. संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली छान निळे ध्वज फडकताना आपल्याला पाहायला मिळतील. वारा पश्चिम आणि पूर्व आहे, कारण मागच्या बाजूला सनसेट होतो, म्हणजेच पश्चिम दिशेकडनं वारा पूर्व दिशेकडे खरं तर आपल्याला पाहायला मिळतं, वाहताना पाहायला मिळतं. आणि त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना षटकार आणि चौकार जास्तीत जास्त काढण्याची संधी सुद्धा या मैदानामध्ये आहे. जॉग्राफिकली आपण जर का सांगायचं झालं. केदार भोईर, हिअर वी गो, नेक्स्ट बॉल. आणि हा येईल ऑलमोस्ट बैठक नी बेन वेट ट्रान्सफर, कडक बेधडक बॉल गेलाय तो सीमारेषा पलीकडे. सो सोनार की तो 21 लोहार की असा विजयी षटकार. अभिनंदन आम्ही करू बॅटिंग टीमचं, ज्यांनी धावा चेस केल्या. साईनाथ करंजा या टीमचा पुन्हा एकदा नवीन दबदबा. नेक्स्ट मॅच मध्ये अक्कादेवी पांजे. फिल्डिंग सजवून घ्या आणि